राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व रावेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणाला 2 जूनपासून सुरुवात झालेली आहे. नमस्कार, अरमान न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी दीपक पाटील. रावेर तालुक्यातील सावदा येथील श्री स्वामीनारायण गुरुकुंज विद्यालय वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून दिनांक 2 जून ते 12 जून हे प्रशिक्षण चालणार आहे. या प्रशिक्षणात सर्व मिळून सुमारे 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. रावेर व यावल या 2 तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी या प्रशिक्षणात सहभागी झालेले आहेत. डाएटचे प्राचार्य माननीय अनिल झोपे सर तथा उपप्राचार्य श्री चंद्रकांत साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण सुरू आहे. तर समन्वयक म्हणून प्रफुल्ल मानकर व तालुका समन्वयक म्हणून नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी श्री साहेबराव शिंदे साहेब हे तालुका समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या प्रशिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित अनेक नवनवीन मुद्द्यांना स्पर्श केला असून या प्रशिक्षणामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींमध्ये वेगळा उत्साह दिसत आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, RTE कायदा, शाळा व विद्यार्थी मूल्यांकन, समग्र गुणवत्ता विकास, ताणतणाव, वेळेचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी लाभार्थी योजना यासह इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून या व्यतिरिक्त ऑनलाईन चाचण्या, स्वाध्याय व प्रकल्पांचाही समावेश यामध्ये केलेला आहे. या प्रशिक्षणात सुलभक म्हणजेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माध्यमिक स्तरासाठी ज्येष्ठ सुलभक श्री दीपक बी पाटील सर तथा नूरजा फकीर मोहम्मद, डॉक्टर नरेंद्र महाले, तर शालिनी मेश्राम या माध्यमिक स्तरावरती काम पाहत आहेत. तर प्राथमिक स्तरावरती डॉक्टर शीतलपुरी, वसंत सोनवणे, संदीप मांडलकर व प्रफुल्ल मानकर, तसेच निवड श्रेणी प्राथमिकसाठी शिवाजीराव पाटील, विठोबा वाघ, सुनील देशमुख व रमेश राठोड हे सुलभक म्हणून काम पाहत आहे. प्रशिक्षण अर्ध्यापर्यंत आले असून या ठिकाणी अनेक अधिकारी भेट देत आहे. तालुका समन्वयक यांनी वेळोवेळी प्रशिक्षणास भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलेले आहे. पाहत रहा ताज्या व शैक्षणिक बातम्यांसाठी अरमान न्यूज. बातमी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.